मुंबई 3 चे जागेचे मालक व्हा, शेतीचे मालक. आपले लोक मोठे झाले पाहिजेत. Yes. आपले लोक फसले नाही पाहिजेत. फसले नाही कारण की हे ग्रोथ सेंटर असणार आहे. राईट इथंच खऱ्या अर्थानं ग्रोथ होणार आहे. डेव्हलपमेंट होणार आहे ते इथून विंधनिया आणि जुई मधून होणार आहे. राईट. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि जेव्हापासून नवी मुंबईमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्ट चालू झालाय तेव्हापासून ना मुंबई 3 मधल्या जागांचे रेट पण वाढायला लागलेत. आणि याच्यासाठी जेव्हा व्यक्ती कारणीभूत आहे त्यातली एक महत्वाची व्यक्ती म्हणजे आपले देवेंद्र फडणवीस साहेब. तर देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या या मुंबई 3 म्हणजे KSC टाउनशिप मधल्या डेव्हलपमेंट बद्दल काय बोलतायत ते जरा एकदा ऐकूया. कि मुंबई को शंघाई बना रहे हैं या सिंगापुर? मैं ऐसा कहता हूं कि हम लोग शंघाई या सिंगापुर होने की बात क्यों करें, लोग मुंबई बनाने की बात करें. इस प्रकार का मुंबई तैयार करना है. आज अटल सेतु के कारण मुंबई और न्यू मुंबई हम लोगों ने एक प्रकार से ज्वाइन कर ली है. तो अभी मुंबई न्यू मुंबई के बाद थर्ड मुंबई, तीसरी मुंबई हम लोग तैयार कर रहे हैं, जो अटल सेतु और न्यू मुंबई एयरपोर्ट इसके बीच में पड़ेगी. और ये जो सारी नई मुंबई है ये फ्यूचरिस्टिक मुंबई है. यहाँ एजू सिटी है जिसमें दुनिया की टॉप रैंकिंग 7 यूनिवर्सिटीज अभी आ चुकी है और 5 यूनिवर्सिटीज अभी आ रही है. आज भी मैंने एक बहुत ही टॉप रैंकिंग यूनिवर्सिटी के साथ करीब करीब डायलॉग फाइनल किया है. इसके साथ साथ यहाँ नॉलेज सिटी आ रही है, यहाँ इनोवेशन सिटी आ रही है, यहाँ मेडी सिटी आ रही है, यहाँ स्पोर्ट्स सिटी आ रही है. तो एक बिल्कुल नया एक हम एग्लोमरेशन यहाँ पर तैयार कर रहे हैं. सो ऐकलात देवेंद्र फडणवीस साहेबांचं विजन आणि म्हणजेच एका प्रकारे महाराष्ट्राचं विजन या मुंबई 3 साठी. सो अशा या मुंबई 3 मध्ये जर तुम्हाला जागा घ्यायची आहे ती सुद्धा एका शेतकऱ्याकडून आणि ती सुद्धा NA जागा, तर आता तुमच्यासाठी घेऊन आलोय हा व्हिडिओ. भेटूया माझ्या एका मित्राला. आणि आज इकडे माझ्या बरोबर आहे माझा मित्र भरत कदम. आता बघा मुंबई 3 वरती ना याच्या आधी मी बरेच व्हिडिओ बनवलेले आहेत, पण मुंबई 3 मध्ये जेव्हा आपण म्हणतो ना की जागा विकत घ्यायची आहे तेव्हा आपल्याला बरेचसे असे रिअल इस्टेटचे प्लॅटफॉर्म आहेत किंवा जे एजंट्स आहेत, तर त्याच्या थ्रू कळतं की बाबा रिअल इस्टेटमध्ये मुंबई 3 मध्ये इथे जागा अवेलेबल आहे. जुई गाव म्हणा, विंधणे गाव म्हणा, पिनकोड, रांजणपणा अशा वेगवेगळ्या गावामध्ये ना जागा अवेलेबल आहेत. पण अशा या जागा अवेलेबल तर आहेत, पण कोणी जागा विकत घेतल्या आहेत का आपल्या परिचयातल्या, तर ते मी जरा सर्च करत होतो. आणि त्याच्यानंतर मलाच कळलं की माझा जुना मित्र आहे भरत कदम, तर हा गेल्या 3-4 वर्षापासून इथे इन्व्हेस्टमेंट करतोय ना. 4 वर्ष. हा, जो 4 वर्षापासून याने इथे ना वेगवेगळ्या जागा स्वतः विकत घेतलेल्या आहेत. ओके, सो जवळजवळ 4-7 बारे 7. हा, टोटल 7 बाऱ्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जागा इन्व्हेस्ट केलेल्या आहेत. आणि भरतची बॅकग्राऊंड म्हटलं तर ही इज इंटू इंजिनियर. तर तो इंजिनियर आहे आणि तो IT मध्ये काम करतो. आणि IT मध्ये काम करता ओके, सो त्याने ठरवलं की बाबा आपण काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग त्याने या भागाचा स्टडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून मग त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट केली आहे. तर आज आपण त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. आणि त्याचबरोबर बरेचसेच काही सातबारे आहेत, तर ते आता सध्या सेलसाठी पण अवेलेबल आहेत, कारण इथेच एक मोठं लँड पार्सल आलं आहे. सो ही इज प्लॅनिंग टू बाय अ लँड. तर मग तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. तुम्ही त्याच्याबरोबर त्याचे जे एक्झिस्टिंग सातबारे आहे त्याच्यामधले काही प्लॉट बाय करू शकता, किंवा तुम्ही तो फ्युचरमध्ये जो प्लॉट घेतोय तर त्याच्यामध्ये पण त्याच्याबरोबर इन्व्हेस्टमेंट करू शकता. बरं, पहिल्यांदा तर मला सांग की तुझी बॅकग्राऊंड ITची आहे. ओके, सो तू इंजिनियर आहेस, पण मग या रिअल इस्टेटमध्ये तुला मुंबई 3 मध्ये इन्व्हेस्टमेंट करावं असं का वाटलं आणि याची सुरुवात कशी झाली? तू म्हटलं ते खरं आहे, माझं IT बॅकग्राऊंड आहे, पण त्याच्या अगोदर माझं शेतकरी बॅकग्राऊंड आहे. ओके, सो मराठवाड्यातून एका शेतकरी बॅकग्राऊंडमधून ऊसतोड कामगाराचा मुलगा मुंबईमध्ये येतो, इंजिनिअरिंग करतो आणि सॉफ्टवेअर इंजिनियर होतो. जगातील नामांकित कंपन्यामध्ये IT मध्ये काम केल्यानंतर असं कळालं की नाही, आपण दुसऱ्याकडे जॉब करण्यासाठी नाही आहोत, आपण स्वतःचा बिझनेस केला पाहिजे, स्वतःच काहीतरी केलं पाहिजे. आणि कोरोना काळामध्ये लोकांना कोणाची जॉब गेली, कोणाचं काही झालं, परंतु कोरोना माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी घेऊन आला आणि मला कोरोनामध्ये ITचं एक मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं. ओके. आणि कोरोना काळामध्ये माझी स्वतःची IT कंपनी सुरू झाली. ओके, सो टेक्नो भारत डिजिटल सोल्युशन ही माझी IT कंपनी सुरू केली. माझ्याकडे 8 इंजिनियरचा स्टाफ आहे. आणि मग ते पैसे यायला लागल्यानंतर IT मधून जो इन्कम व्हायला लागली ती कुठे टाकायची, कुठे इन्व्हेस्ट करायची, तर याचा सगळा रिसर्च करत होतो, शेअर मार्केटचा, म्युच्युअल फंडचा, याचा सगळा. तर तेव्हा मला लक्षात आलं की रिअल इस्टेट ही सगळ्यात बेस्ट आहे. रिअल इस्टेट दुसरे सांगतात म्हणून दुसरीकडे नाही करायचं, तर आपण स्वतः स्टडी करायचा आणि आपण इन्व्हेस्टमेंट करायची. तर त्या दृष्टीने मी सगळा अभ्यास करत होतो. आणि त्यावेळेस माझी इंजिनिअरिंग ही नवी मुंबईलाच खारघरला झालेली असल्यामुळे मी या परिसरामध्ये फिरत होतो. नवी मुंबई एअरपोर्ट असेल, अटल सेतू असेल, हे सगळं बघत होतो. आणि मग मी म्हटलं की नाही, आपण करायची इथंच, कारण की हे ग्रोथ सेंटर असणार आहे. राईट. इथंच खऱ्या अर्थानं ग्रोथ होणार आहे. आपली पैसे जे इन्व्हेस्ट करू ते इथेच वाढणार आहेत. सो मी पहिली इन्व्हेस्टमेंट केली तेव्हा नवी मुंबई एअरपोर्टच्या ठिकाणी त्या जागेवरती मोठे मोठे डोंगर होते. ते डोंगर तोडायचं काम सुरू होतं. आणि अटल सेतू होणार आहे, पण अटल सेतू होण्यासाठी जे कॉलम आहेत
ते फक्त पाण्याच्या वरती काही कॉलम्स दिसत होते. ओके. अटल सेतू नव्हता. हे किती सालची गोष्ट करतोय 4 वर्षापूर्वीची 2021 ला वगैरे. ओके. सो तेव्हा मी पहिली इन्व्हेस्टमेंट केली, जी हीच लँड पार्सल आहे ती. सो तुम्ही बघू शकता ही माझ्या पाठीमागं आहे, हीच पहिली लँड मी घेतली 2021 एका शेतकऱ्यानेच ऍज अ शेतकरी म्हणून घेतलेली जागा आहे. फक्त बीड मध्ये नाही घेतली, त्याने घेतली तरी मुंबईमध्ये. हा. सो मी या गावामध्ये इथे काही रिसर्च केला, बराचसा रिसर्च केला, काही लोकांशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर मी डायरेक्ट कुठल्या एजंट थ्रू न जाता किंवा कुठल्या कंपनी थ्रू न जाता डायरेक्ट शेतकऱ्यांसोबत कॉन्टॅक्ट करून मी त्यांच्याकडून लँड ही खरेदी केली. कारण की माझ्या हे लक्षात आलं स्टडीमध्ये की जे काही लोक, म्हणजे सगळेच मी म्हणत नाही, पण काही लोक जे आहेत हे रिअल इस्टेटमध्ये तिसऱ्या मुंबईमध्ये जे विकतायत त्याच्यामध्ये खूप सगळे अफरातफरी होतात आणि त्याच्यामुळे मग इन्व्हेस्टर घाबरतात. सो पहिले माझ्यासारखे जे मिडल क्लासचे फर्स्ट टाइम बायर्स असतात, इन्व्हेस्टर असतात, ते घाबरतात की आपण इन्व्हेस्ट करायची की नाही करायची, कारण की आपला कष्टाचा पैसा असतो ते कुठेतरी वायाला नाही गेला पाहिजे. सो त्यासाठी मी प्रयत्न केला की मी डायरेक्ट शेतकऱ्याला शोधून, जागेचा मालक आहे त्याला शोधून त्यासोबत खरेदी व्यवहार करेल, ना की मध्ये कोणी एजंट. ओके. सो मी तशी खरेदी केली आणि त्याच्यानंतर मग तो अनुभव आल्यानंतर अजून स्टडी होत गेला, अभ्यास होत गेला आणि सुदैवाने म्हणजे माझ्या पाठीमागं लँडच्या इथून 2-3 मिनिटावरती रांजणपाडा रेल्वे स्टेशन आहे. त्याची फाउंडेशन पण सुरू नव्हतं, होणार आहे माहित होतं, बोर्ड लागलेला माहित होता, तेव्हा पहिली इन्व्हेस्टमेंट केली. आज ते रांजणपाडा रेल्वे स्टेशन पूर्ण झालंय. 1.5 वर्ष झालं रेल्वे लाईन सुरू झाली उरणची. आणि हे रेल्वे लाईनवरचं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आहे. म्हणजे तिसऱ्या मुंबईसाठी मेन रेल्वे स्टेशन मानलं जातं हे रांजणपाडा रेल्वे स्टेशन. अटल सेतू पूर्ण झाला. म्हणजे माझ्या ह्या लँडच्या जागेवरून, म्हणजे अटल सेतूवरून मुंबईला 12 मिनिटांमध्ये आणि इथून अटल सेतूला 3 ते 4 मिनिटांमध्ये, म्हणजे मी जास्तीत जास्त 15 ते 16 मिनिटात मुंबईला जाऊ शकतो या ठिकाणावरून. अशा ठिकाणी आहे. मी नवी मुंबई एअरपोर्टला इथून 8 मिनिटात जाऊ शकतो. सो याच्यापेक्षा बेस्ट असणार काय? बरं, माझ्या सुदैवाने नंतर मी खरेदी केल्यानंतर इथं खरेदी केली, नंतर मी इकडे काही प्लॉट खरेदी केले, इकडे खरेदी केले आणि त्यानंतर गेल्या वर्षी नितीन गडकरींनी डिक्लेअर केलं की JNPT जंक्शन ते मुंबई पुणे एक्सप्रेसला कनेक्ट करणारा मधून एक 29 किलोमीटरचा हायवे बनतोय, जो 6 लेनचा असणार आहे. राईट राईट राईट. आणि माझ्या सुदैवाने तो हायवे माझ्या जागेतून गेला. ओके. त्याच्यामध्ये माझे 3 गुंठे गेले, पण परंतु बाकीचे माझे 30-35 गुंठे हे माझे रोडच्या बाजूला आले. ओके. म्हणजे आता तू जे 7/12 घेतले त्याच्यावरती ही नोंद वगैरे सगळं झालेलं आहे? हो, 7/12 नोंद आहे आमच्या, भूसंपादनासाठी गेलेली आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. आतापर्यंत इकडे चिखल वगैरे असतो, भात लावणी असते, त्यामुळे थांबलं होतं. पण डिसेंबरच्या नंतर आता त्याचं रोड काम सुरू होत आहे. त्याचं टेंडरिंग झालंय, सर्वे झालेले आहेत, 7/12 भूसंपादनासाठी शेरे आलेले आहेत, सगळ्या नोटिफिकेशन आलेले, हे काम सुरू होत आहे. ओके. भरत, मला पण हे विचारत होतं की आता आपण ज्या भागामध्ये उभा होतो, आपण जुई गावामध्ये आहोत, मोठी जुई ना याला म्हणतात? मोठी जुई. ओके. सो इथे तर जमिनीचे रेट जरा जास्तच आहेत. तर मग मी तर असं बऱ्याच वेळा ऐकलंय की मुंबई 3 मध्ये 2 लाख रुपये 4 लाख रुपये गुंठा जागा मिळते. मग तू अशा एक्सपेन्सिव्ह ठिकाणी जागा काय घेतलीस जुई गावामध्ये? हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आपण ऍड मध्ये बघतो की तिसऱ्या मुंबईमध्ये 2 लाख रुपये गुंठा, 3 लाख रुपये गुंठा, 5 लाख रुपये गुंठा अशा जागा ऍड बघतो आपण, पण ते खरं नाहीये. तिसऱ्या मुंबईमध्ये 124 गाव आहेत आणि 124 गावं हे सगळे पहिल्या फेज मध्ये नाही आहेत. म्हणजे इथून सुरू होत आहे, रांजणपाड्यापासून सुरू होत आहे ते पेन पर्यंत तिसरी मुंबई जाते. राईट. परंतु पहिल्या फेज मध्ये हे पहिले 10-12 गावच डेव्हलप होणार आहेत. ओके. आणि त्या 10-12 गावामध्ये पण हे माझं पहिलं गाव आहे. ओके. म्हणजे रांजणपाडा रेल्वे स्टेशनच्या समोरासमोरचं गाव आहे जुई गाव. म्हणजे डेव्हलपमेंट होणार आहे ते इथून विंधनिया आणि जुई मधून होणार आहे. राईट. आणि त्याच्यानंतर हे जेव्हा डेव्हलप होईल त्याच्यानंतर हे पुढे पुढे जाणार आहे. राईट. जे पुढे इथून गेल्यानंतर 10-15 किलोमीटर वरती तुम्हाला ते 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 4 लाख रुपये गुंठ्याची जागा मिळतात. इथं त्या जागा मिळत नाहीत. इथं जागा थोड्या महाग आहेत, परंतु इथलीच पहिल्यांदा डेव्हलपमेंट होणार आणि इथंच जास्त अप्रिशिएशन मिळणार आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या ज्या जागा घेतल्या ते इथंच घेतल्या. सो त्याच्यामध्ये मी त्या अडकलो नाही की 2-3 लाख रुपये नुसते इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे म्हणून नाही. आपलं अप्रिशिएशन पण तेवढं आलं पाहिजे. कनेक्टिव्हिटी महत्वाची आहे. सो या ठिकाणी कनेक्टिव्हिटी सगळ्यात बेस्ट आहे. तुम्ही इथून पुढे कमी पैशासाठी जेवढं लांब लांब जाल तेवढे रेल्वे स्टेशन असेल, अटल सेतू असेल, एअरपोर्ट असेल, इथून दूर दूर जाल तुम्ही. इथून अटल सेतू आणि विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर बद्दल ऐकलं असेल तुम्ही, की जो 16 पदरी हायवे आहे, प्लस त्याच्यातून मेट्रो आहे, बस आहे सगळी. सो त्याचंही आत्ताच मागच्या 4-5 दिवसामध्येच त्याचा प्रश्न मिटला की लँड ऍक्विजिशनसाठी जे पैसे लागणार होते 22,500 कोटी, त्याचं लोन मिळालंय सरकारला त्यांना आणि तो मार्ग मोकळा झालाय. तर तो पुढच्या 2-3 वर्षात तो हायवे कम्प्लीट होईल. अटल सेतूला कनेक्ट होऊन तिकडून म्हणजे विरारवरून आलाय, अलिबागला कनेक्ट करतोय आणि तो आपल्या प्लॉटच्या हार्डली 200 ते 250 मीटर वरून पूर्वेकडून चाललाय, म्हणजे विंधनेमधून आणि जुईच्या मधून चाललाय तो. तर आपल्या प्लॉटला त्या हायवेचं पण कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. आणि विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉर मुंबईच्या अवतीभोवतीचे जेवढे मेन रोड आहेत त्या सगळ्याला कनेक्ट होत आलेला आहे.
सो ही एक मोठी कनेक्टिव्हिटी या जागेला आहे, म्हणून ही थर्ड मुंबई कनेक्टिव्हिटी वाईज सगळ्यात बेस्ट लोकेशन आहे. सो भरत, आता हे तर झालं या जागेबद्दल, ओके. आणि जो मुंबई 3चा जो विकास चाललेला आहे आणि तू जी इन्व्हेस्टमेंट केली तर तुला तर चांगलं अप्रिसिएशन आता मिळालं आहे का याच्यामध्ये? हो, मला खूप चांगलं अप्रिशिएशन मिळालं आहे. हां. सो मी गमतीमध्ये माझ्या मित्रांना किंवा माझ्या नातेवाईकांना सांगत असतो हां. की मी वयाच्या 32व्या वर्षी रिटायर झालो तरी माझ्या आयुष्याची जेवढी कमाई असते तेवढी या रिअल इस्टेटनी, ह्या इन्व्हेस्टमेंटनी माझी करून दिलेली आहे. हां. त्यामुळं बऱ्यापैकी अप्रिशिएशन मिळालेलं आहे आणि चांगलं आहे. सो मी अजूनही घेतोय, हां. मी अजून घेतच राहतोय. म्हणजे पण आता मग रिझन काय आहे की आता ही तर इन्व्हेस्टमेंटला अप्रिसिएशन आलेलं आहे, जे तुझे 7 सातबारे आहेत, तर आता मग याच्यातले काही काही तू सेलला पण अवेलेबल करून दिलेले आहेस? त्याचं कारण आहे की ही तिसरी मुंबई आहे, हां. ही MMRDA डेव्हलप करते. हां. एक तर कन्फ्युजन नैना आणि तिसरी मुंबई याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायला नको. नैना ही तिसरी मुंबई नाही आहे, हां. नैना ही नवी मुंबईच आहे. हां. तिसरी मुंबई ही आहे, ही 124 गावांची ही वेगळी आहे, ही MMRDA डेव्हलप करते. MMRDA जेव्हा डेव्हलप करेल तेव्हा तुमचा जेवढा जास्तीत जास्त मोठा प्लॉट असेल त्याच्या काही पर्सेंटेज मध्ये तुम्हाला, आता जो 60-40चा सिडकोचा रेशो आहे, हां. अपेक्षित आहे तो तर 60-40च्या रेशोनुसार डेव्हलप प्लॉट देतीलच, हां. परंतु इकडल्या शेतकऱ्यांची आणि इकडल्या इन्व्हेस्टरची मागणी आहे की 50-50 झालं पाहिजे. राईट. सो 50% MMRDA, 50% आपण. अच्छा. सो तुमचा जेवढा जास्त प्लॉट मोठा असेल हां. तेवढा तुम्हाला जास्त मोठा प्लॉट डेव्हलप मिळेल. यस. सो माझं काय होतं की सुरुवातीला जसे पैसे येतील तसे मी इन्व्हेस्ट करत गेलो. Right, 5 गुंठे, कोणी 10 गुंठे, कोणी 12 गुंठे असे इन्व्हेस्ट करत गेलो. त्यामुळे माझी 6-7 जागेवर झाली, याच गावामध्ये, याच ठिकाणी, मग जवळजवळच आहे पण 60 ठिकाणी झाली. सो माझं असं की माझ्या तिकडे एक माझा 35 गुंठ्याचा प्लॉट आहे हां. आणि तिथं त्याच्या बाजूला एक 2 एकरचा प्लॉट मोठा विक्रीला निघालाय. यस. सो माझे असं की हे जे बाजूचे छोटे छोटे आहेत हे आपण सेल करूयात आणि तो मोठा लँड पार्सल आपल्या एकच नावावर घेऊया. करून घेऊयात, याच्यासाठी हे विकतोय. आणि ते आपल्या जवळच्या लोकांना कुठला तरी विकावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं की माझं विक्रीला आहे आणि चांगला आहे, क्लिअर टायटल आहे. तो तर म्हणालास क्लिअर टायटल, ओके. सो हा क्लिअर टायटल म्हणजे नक्की काय आहे? आणि असं म्हणतात की शेतकऱ्यांकडून काही लोक जागा घेतात, काही लोक इन्व्हेस्टरकडून घेतात, तर डिफरन्स काय आहे नक्की? हा, जेव्हा तुम्ही शेतकऱ्याकडून लँड घ्यायला जातात, हां. ती खूप वर्षानुवर्षांची बापदादाची म्हणजे पिढ्याने पिढ्या चालत आलेली जमीन असते. त्याच्यामध्ये खूप जुने काहीतरी लिटिगेशन असतात, काहीतरी प्रॉब्लेम असतात, काहीतरी भांडण असतात, भावकीचे भांडण, कुठले काहीतरी भांडण असतात. सो जेव्हा आपण शेतकऱ्याकडून घेऊन जातो ना तेव्हा ती थोडंसं रिस्की राहतं. राईट. कारण की तुम्ही खरेदी करता त्या मालकासोबत, परंतु त्या मालकाचे वेगळे काहीतरी इंटरेस्ट कोणाचे तरी काहीतरी असू शकतात, कोणाचे पैसे घेतलेले किंवा कोणाला तरी दिलेली जागा असते. हां. आणि मग तुम्ही खरेदी केल्यानंतर ते समोर येतं हां. आणि मग तुमचा फेरफार होत नाही आणि मग तुम्ही अडकून राहता. कारण की तुम्ही पैसे तर देऊन ठेवलेले असतात पण तुमच्या नावावर जमीन होत नाही किंवा तुम्हाला पोझिशन मिळत नाही. सो ते थोडं रिस्की असतं. मग ते घेते वेळेस तुम्हाला सगळा स्टडी करता आला पाहिजे आणि तो एवढा सोपा नाहीये. मला तो स्टडी करायला 3 वर्ष लागले. राईट. सो त्यापेक्षा बेटर आहे की तुम्ही एखादा इन्व्हेस्टर असेल, मग फॉर एक्झाम्पल मी शेतकऱ्याकडून घेतली आहे, आता मी घेऊन 2 वर्ष होत आलाय. हां. सो माझ्या जागेवरती कुठलं लिटिगेशन नाही, कुठलंच काही नाहीये, क्लिअर टायटल झालेली आहे. सो कुठलं लिटिगेशन नाही, कुठला प्रॉब्लेम नाहीये, सगळं क्लिअर आहे. सो तेव्हा ती जागा क्लिअर टायटल असते आणि मग तुम्ही इन्व्हेस्टर करून घेता तेव्हा तुम्हाला हे टेन्शन नसतं कुठलं. नसतं. हां. पण त्याचा रेट पण थोडासा बेटर असतो. ऑबियस आहे त्याचा, कारण की आम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असते, त्यासाठी काही वेळ दिलेला असतो, काही पैसे दिलेले असतात आणि प्लस काही वर्ष गेलेले असतात. त्यानंतर मार्केटमध्ये जो रेट आहे आता त्यानुसार रेट वाढत असतो तो. ओके. सो कळलं असेल तुम्हाला की भरतने जे 3-4 वर्षापूर्वी काम सुरू केलं, ओके, ते इन्व्हेस्टमेंट करण्याचं, त्याला आता त्याचं एक चांगलं फळ मिळतं आणि आता ही इज वॉन्ट टू इन्व्हेस्ट मोर इन मुंबई 3. आणि त्याच्या ज्या काही आहेत प्लॉट, तर त्यातले काही प्लॉट सिलेक्टिव्ह आहेत, सेलसाठी अवेलेबल आहेत. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कोणताही एजंट इन्व्हॉल्व नाही आहे. आज मुंबई 3मध्ये जुई गावामध्ये तुम्हाला मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट नंबर देतोय मालकाचा, ओके, की मालकाकडूनच तुम्हाला जागा घ्यायची आहे. कोणी एजंटला तुम्हाला कमिशन वगैरे द्यायची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट भरतला कॉल करा. भरतच्या नावावरती सातबारा आहे, त्या सातबाऱ्यामधूनच तुम्हाला जेवढे गुंठे जागा पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता. बरोबर. जर मोठा सातबारा असेल आणि कोणाला तरी 10 गुंठे जागा घ्यायची असेल तरी अवेलेबल हो होईल. आहे. आहे. तर तशा प्रकारे पण तुम्ही भरतला कॉन्टॅक्ट करून तुम्ही तशा प्रकारची जागा मी बाय करू शकता. आणि मला असं वाटतं भरत थोडा हेल्पचं नेचर पण आहे त्याचं, ओके. आमची पण जी मैत्री झालेली, गाठभेट झालेली, तर कोविडच्या काळामध्ये Social आम्ही सोशल कॉजसाठी झालेली. आम्ही BKC मध्ये जो कोविड सेंटर होता तर त्यासाठी भरतने मला अप्रोच केलं की अरे तू त्याच्यावरती व्हिडिओ बनवशील का, की त्याच्यातून लोकांना खूप चांगला मार्गदर्शन होईल आणि कोविडबद्दल आणि सरकार काय काम करत आहे त्याच्याबद्दल पण आयडिया येईल. त्याच्यामध्ये भरतचा काय स्वार्थ वगैरे नव्हता, त्याने जस्ट मला असं सोशल मीडियावरती कॉन्टॅक्ट केलेलं आणि नंतर आम्ही भेटलो आणि तेव्हापासून आमची मैत्री आहे 3-4 वर्षापासूनची. सो ओव्हरऑल तुम्ही बघाल तर आज पण भरत तसं हेल्पिंग नेचर आहे. जर तुम्ही भरतकडून पण जागा घेऊ शकता, म्हणजे भरतचे जे सातबारे आहेत त्याच्याकडून सुद्धा, किंवा जर तुम्ही या आजूबाजूला जागा घेण्याचा प्लॅन करताय
तरी सुद्धा तुम्ही भरतला कॉन्टॅक्ट करू शकता. भरत त्यांना नक्कीच हेल्प करेल 100% तुम्हाला. म्हणजे तुम्हाला माझ्याकडून माझी घ्यायची असेल चांगलीच गोष्ट आहे. आणि माझी एवढ्या सगळ्या लोकांना पुरणारही नाही. हा. माझी एवढी मोठी लँड पार्सल नाही की सगळ्याला पुरेल. हा. माझी थोडी आहे. हा. ती मला वाटतं ती पहिल्या 8-10-15 दिवसात विकून जाणार आहे. हा. परंतु तुम्हाला दुसऱ्याकडून जेव्हा घ्यायची आहे तर तेव्हा कॉन्टॅक्ट करा मला. त्यात काय चेक करायचं असतं, काय गोष्टी बघायच्या असतात, म्हणजे इन शॉर्ट कन्सल्टेशन Yes. तेही मी तुम्हाला करायला तयार आहे. कारण की आपले लोक मोठे झाले पाहिजेत. Yes. आपले लोक फसले नाही पाहिजेत. फसले कारण नाही की पाहिजेत. मी जेव्हा पहिला प्लॉट घेते वेळेस माझी जी मानसिकता होती हा. तीच मानसिकता सगळ्यांची असते. हा. त्यामुळे त्यांना मदत करणं, जेव्हा मला मदत करायला कोणी नव्हतं तेव्हा वाटायचं की आपलं कोणतरी जवळचं असायला पाहिजे Right, याच्यामधलं right, right. मदत करायला. सो ती देण्याचा प्रयत्न मी करतो आहे. ज्यांना मदत हवी आहे, ज्यांना काही गोष्टी ह्याच्यामध्ये समजून घ्यायची समजून असेल घ्यायच्यात त्या मी तर करायला. तुम्ही भरतला कॉन्टॅक्ट करू शकता. भरतचा कॉन्टॅक्ट नंबर मी स्क्रीनवरती दिलेला हो. आहे. ओके, सो यू कॅन कॉन्टॅक्ट भरत कदम. आणि तुम्ही पण मुंबई 3 मध्ये एकदम प्राईम म्हणजे फेज 1च म्हणू शकता तुम्ही मुंबई 3 ची. असे जुई गावामध्ये किंवा विंधणे गावामध्ये जर तुम्हाला जागा घ्यायची असेल तर तुम्ही भरतला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मुंबई 3 चे जागेचे मालक व्हा, शेतीचे मालक. सो भरत, मला अजून एक प्रश्न विचारायचा होता की नैनाचं नाव ऐकत असतो आपण आणि त्याचबरोबर आता ही मुंबई 3 आहे, कोपटा टाउनशिप, तर याच्यामध्ये नक्की डिफरन्स काय आहे? डिफरन्स म्हणजे नैना आहे. नैना ही नवी मुंबईचाच भाग आहे. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट इन्फ्लुएन्स एरिया, ओके, जो पनवेल आणि पनवेलच्या पूर्वेकडला भाग आहे, म्हणजे टुवर्ड्स पुण्या साईड. हा पुणे साईडला, तो नैनामध्ये येतो, जी सिडको डेव्हलप करते आहे. हा. आणि तिसरी मुंबई आहे ही अटल सेतून उतरल्यानंतर हा. लेफ्ट साईडला एअरपोर्ट आहे, राईट साईडला जी लँड पार्सल आहे KSC ना? KSC टाउनशिप, ही थर्ड मुंबई, तिसरी मुंबई मानली जाते. KSC चा फुल फॉर्म काय? कर्नाळा साई चिरनेर, ओके, ही असं KSC टाउनशिप आहे. तर ही MMRD डेव्हलप करते. ओके. अटल सेतू ही MMRD डेव्हलप केलं होतं. MMRD ने त्यासाठी जपानकडून कर्ज घेतलं. हा. सो ते कर्ज फेडण्यासाठी, लवकरात लवकर फेडण्यासाठी, लवकरात लवकर हा पुढचा एरिया डेव्हलप झाला पाहिजे. आणि सिडकोकडं ऑलरेडी नवी मुंबईचं आणि नैनाचं मोठं काम आहे. सो तिसरी मुंबई डेव्हलप करायला त्यांना वेळ लागेल. म्हणून सरकारने KSC टाउनशिप तिसरी मुंबई ही सिडकोकडून काढून MMRD कडे दिली. सो आता MMRD हे डेव्हलप करते. आणि सुदैवाने MMRD ने एका कॅनडाच्या एका कंपनीसोबत 1,03,000 कोटीचा ऑलरेडी MOU केला आहे. सो ही टाउनशिप डेव्हलप करण्यासाठी, हे शहर डेव्हलप करण्यासाठी जो काही पैसा लागणार आहे, म्हणजे इथले इंटरनल रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पब्लिक प्लेसेस, म्हणजे ज्या अम्युनिटीज लागतात स्मार्ट शहराच्या दृष्टीने, त्या डेव्हलप करायला जो पैसा लागणार आहे तो ऑलरेडी MMRD कडे त्या कंपनीकडून आलेला हा, आहे. हा. सो आता या डेव्हलपमेंटसाठी MMRD ला सरकारवरती अवलंबून राहायची गरज नाहीये. ओके. सो ओव्हरऑल तुम्हाला कळलं असेल की जर तुम्ही आज KSC टाउनशिप मध्ये जर जागा घेताय तर ती डेव्हलप करणार आहे MMRD. MMRD ती खूप फास्ट होते. खूप फास्ट होते कारण त्यांच्याकडे ऑलरेडी फंड्स अवेलेबल आहेत. ओके, आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.